आपण दम आलू बनवण्यासाठी आलू उकळायला ठेवलेले आहे। ते आलू मी 15 मिनिट उकळणार आहे। मी इथे दम आलू बनवण्यासाठी एक कांदा चिरलेला आहे, 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहे आणि टोमॅटो चिरलेला आहे। हे मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे। ह्या प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे। व इथे दम आलू बनवण्यासाठी मी पहिल्यांदा कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 गुटले तेल घेत आहे। उकडलेल्या आलूचे मी फोतर काढून घेतलेले आहे। नंतर मी हे तेलामध्ये टाकणार आहे। अशा प्रकारे मी 5 मिनिट तेलामध्ये ठेवून देणार आहे। अशा प्रकारे मी तेलामध्ये आलू परतून घेणार आहे। आता आपले आलू 5 मिनिट झालेले आहे आणि आपल्या आलूला 5 मिनिट झालेले आहे आणि कलर सुद्धा बदललेला आहे। आता मी हे आलू एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। व इथे मी त्याच तेलामध्ये भाजी करून घेणार आहे। तर सर्वप्रथम मी 1 चम्मच जिरं घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे। अशा प्रकारे मी कांदा लाल होईपर्यंत परतून घेणार आहे आणि 1 चम्मच लसूण पेस्ट टाकणार आहे व आपला इथे कांदा सुद्धा लाल झालेला आहे। एक चम्मच हळद टाकणार आहे व 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच मीठ, आपण पेस्ट टाकून घेतलेली आहे व अशा प्रकारे एकजीव करून घेणार आहे। व 2 चम्मच तिखट टाकणार आहे। एक चम्मच मसाला टाकणार आहे। इथे आपण कोणत्याही प्रकारचा मसाला वापरू शकतो। छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं। व इथे मी थोडं मसाल्याचं पाणी वापरत आहे, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो जळणार नाही। व इथे मी 5 मिनिट झाकून देणार आहे व इकडे मी आलूचे काप करणार आहे आणि त्यामध्ये मसाला तयार करणार आहे। व इकडे मी आलूमध्ये दही टाकणार आहे, अर्धा चम्मच तिखट, 1 चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच मीठ व थोडा मसाला वापरत आहे व मी हे मिश्रण एकजीव करणार आहे।
बघता आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे व इकडे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुद्धा सुटलेलं आहे व ग्रेव्हीमध्ये मी हे आलू मिक्स करत आहे. व इथे मी थोडी कस्तुरी मेथी वापरणार आहे. व इथे मी 5 मिनिट झाकून देणार आहे. 5 मिनिट झालेले आहे आणि आपली भाजी तयार सुद्धा आहे व मी इथे कोथिंबीर टाकून घेणार आहे. Thank you.